नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये अखेर आता सावलीचे नवीन रूप आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि आता सारंग हा सावलीकडे कसा जाणार, देवा आता सारंगला असा कोणता सावलीचा फोटो दाखवणार आणि सावलीचे ते फुटेज बघून भयानक सत्याने देवा आता सारंगचे डोळे कसे उघडवणार. आत्तापर्यंत बहीण या नात्याने तुमच्या दोघांच्या संसारामधले सगळ्या गोष्टी सावली आता देवाला कसे सांगत होते, हे सत्य जेव्हा आता देवा सारंगला सांगतो त्याच वेळेस आता सगळ्यात मोठा धक्का आणि 440 व्होल्टचा शॉक बसून सारंगला सावलीच्या प्रेमाची देवा कसा जाणीव करून देतो आणि हादरलेला सारंग आता वाऱ्याच्या वेगाने सावलीचा शोध कसा घेतो. आणि जेव्हा आता सावलीचे ते सगळे सत्य सारंग समोर येते त्यावेळेस आता सारंग सावलीला त्याच्या प्रेमाची कबुली देताच सावली आता सारंगला एकच शब्द सांगून नव्या रूपात कशी सारंग समोर येते हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि त्यामध्ये आता सावली ही मेंदळ्यांच्या घरातून गायब झाल्यामुळे इकडे जगन्नाथने मेंदळ्यांच्या घरी येऊन सारंग समोर तिलोत्तमा अस्मी सगळ्यांना जबरदस्त धमकी दिलेली असते. माझी पोरगी जर सापडली नाही आणि माझ्या मुलीला या घरातून जाण्यासाठी जी व्यक्ती या घरातील जबाबदार असेल त्या व्यक्तीला मी कधीच सोडणार नाही, अशी धमकी देऊन आता जगन्नाथ तिथून बाहेर पडलेला असतो. इकडे मात्र आता मेंदळ्यांच्या घरी तिलोत्तमा अस्मी आणि ऐश्वर्या यांचे कटावरून कट चालू असतात. अस्मी आणि ऐश्वर्या तिलोत्तमाच्या मनात सावलीच्या विरोधी वेगवेगळे पुरावे दाखवून तिलोत्तमाला भडकावत असतात. आणि आता ऐश्वर्याने तर मोठा प्लानच केलेला असतो. तिची सगळी कपाटातील कॅश आणि दागिने घेऊन सावली ही पळून गेली हे सत्य तिलोत्तमासमोर आणताच तिलोत्तमाचा आता मोठा जळफळाट झालेला असतो. रागाच्या रुद्रावताराने लालबुंद झालेली आता तिलोत्तमा पटकन आता पोलीस स्टेशनमध्ये गेलेली असते. आणि जी तुझी मायाळू बहीण आहे, जिला तू तुझी बहीण समजतो ना, ती पोरगी ती सावली आमच्या घरातून चोरी करून दागदागिने कॅश घेऊन पळून गेली हे सत्य आता तिलोत्तमाने देवाला सांगून आता सावलीच्या विरोधी कंप्लेंट केलेली असते. पण त्याच वेळेस आता इकडे एकनाथरावांनी कान्होला घेऊन सावली ही हरवलेली असल्याची कंप्लेंटसुद्धा देवाकडे केलेली असते. देवाला तर आता धक्काच बसलेला असतो. दोन्ही बाजूचा विचार करून आता देवा म्हणतो की सावली घरातून गेली आणि इकडे तिलोत्तमा मॅडम म्हणतात की सावली ही पैसे आणि कॅश घेऊन पळून गेली. देवा विचार करतो की पण नाही, माझी बहीण चोरी करणारातली अजिबात नाही, कारण आपल्या बहिणीला आपल्या सिस्टरला आपण कायम कसं ओळखतो हे आपलं चांगलंच ध्यानात आहे. आणि त्याच वेळेस देवाला आठवलेलं असतं की ज्या वेळेस आपण लोकांकडून पैसे घेत होतो त्यावेळेस सावलीने हे चुकीचं आहे असे आपल्याला कसे ठणकावून सांगितले होते ते देवाला आठवलेले असते. सावली ही कधीच अशी करू शकत नाही याची देवाला आता 100% खात्री असते. इकडे मात्र सावली घरातून गेल्यामुळे आता अमृताला तर अन्न पाणी गोडच लागत नसतं. आणि सारंगकडे येत अमृताने सांगितलेलं असतं की आपली आई आणि ऐश्वर्या दोघीही सावलीच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गेल्यात आणि तेही कंप्लेंट करायला. सारंगला आता धक्का बसतो. ताबडतोब सारंग आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देवाची भेट घेतो. सारंगला बघताच आता देवाला खूप राग आलेला असतो. आणि लगेच आता देवा हा सारंगला, सावली ही असं करू शकते का, चोरी करू शकते का, तुझी आई सावलीची कंप्लेंट द्यायला आली होती आणि त्यानंतर मी इन्व्हेस्टिगेशन केलं, तेव्हा तुला वाटतंय का सावली चोरी करेल म्हणून. सारंग काहीही बोलत नसतो. आणि त्याच वेळेस आता देवाला राग येतो आणि देवा सारंगला म्हणतो, अरे तुला काही माहिती आहे का, आजपर्यंत सावली तुझ्या घरी तुझी बायको म्हणून जी राहत होती, तू तिला कधीच तिचा हक्क आणि दर्जा देऊ शकला नाहीस. पण भाऊ या नात्याने आज मी तुला सांगतो, सावली ही माझी बहीण आहे. आणि भाऊ या नात्याने तुमच्या दोघांच्या नवरा बायकोच्या नात्यातलं जे काही सत्य होतं ते सगळं सावली मला सांगत होती. आणि सावलीचं तुझ्यावरती किती प्रेम होतं हे देखील मला सांगितलं, पण तू काय केलंस.
सावलीला घरातून बाहेर जाण्यासाठी तू सुद्धा तेवढाच जबाबदार आहे सारंग. आणि देवाचे ते शब्द ऐकता सारंगला भयानक सत्य समजलेले असते. आणि सावलीने सारंगवरचे प्रेम कसे आपल्याला प्रत्येक आठवणीत प्रत्येक घटनेत दाखवून दिले हे देवा सारंगला सांगतो. आणि आत्ता सावली कोणत्या अवस्थेत बाहेर फिरत आहे हे सत्य आता त्याच्या मोबाईलमधील त्या व्हिडिओतून देवाने सारंग समोर आणलेलं असतं. माझी बहीण जर तुमच्या घरचे पैसे आणि दागदागिने घेऊन पळून गेली असती तर ती आज ऐशो आरामात असते, पण अनवाणी पायाने माझी बहीण रस्त्याने पायी चालून आता काट्याकुट्यातून व भर जंगलातून मार्ग काढीत आहे. आणि बघ तिची अवस्था, असे म्हणत तो व्हिडिओ आता सारंगने बघताच सारंगला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आणि लगेच आता सारंग हा देवाला हात जोडत म्हणतो की देवा, माझं खरंच खूप चुकलं, मला हे काहीच माहीत नव्हतं. आणि त्यानंतर आता देवा आणि सारंग दोघेही सावलीला शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात. आणि आता सावलीच्या मोबाईलचे ते लोकेशनसुद्धा त्यांना मिळत नसते, पण तो व्हिडिओ सावली ज्या रस्त्याने गेली त्या गावात आता देवा हा सारंगला घेऊन आलेला असतो. देवा म्हणतो की सावली याच गावात कुठेतरी आहे सारंग, आपल्याला तिला आता शोधायचंय. असे म्हणत आता त्या गावात चप्पाना चप्पा छान मारत देवा आणि सारंग सावलीचा शोध घेत असतात. इकडे त्या ड्रायव्हरने आता सावलीला पाण्यात फेकून दिल्यानंतर सावलीचा टेम्पोमुळे अपघात होऊन जेव्हा सावली पाण्यातून वाहत जात असते त्याच वेळेस आता दोन गावकरी जोडप्यांना सावली सापडलेली असते. पण ते जोडपे खूप गरीब असल्यामुळे सावलीला दवाखान्यात घेऊन जाणे त्यांना शक्य नसते. तेव्हा जंगलातील वनस्पतीचे आणि झाडपाल्याचे औषधाने ते जोडपे सावलीला घरीच ठेवून बरे करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याच वेळेस आता सावली ही त्यांच्या घरी असताना देवा आणि सारंग तिथे येतात आणि त्याच वेळेस त्यांना सगळे सत्य समजलेलं असतं. आणि आता सावलीवरती जालिम औषधाच्या वनस्पतीने आता सावलीला हळूहळू शुद्धसुद्धा यायला लागलेली असते आणि सावलीला आता त्या औषधाचा गुणसुद्धा आलेला असतो. देवा सारंग जेव्हा सावलीला बघतात सारंगच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. सावलीची ती अवस्था बघून सारंगला काय करावे आणि काय नाही सुचत नसते. आणि त्या क्षणी सारंग आता सावलीला त्याच्या प्रेमाची कबुली देत म्हणतो, सावली, आज तुला माझ्यासाठी पुन्हा शुद्धीवर यायलाच हवं, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही सावली. आणि डोळे उघड असे म्हणत आता विठ्ठलाचा धावा करून सारंगने सावलीसाठी प्रार्थना केलेली असते. आणि तोच आवाज विठ्ठलाने आता सावलीपर्यंत पोहोचून सावली आता डोळे उघडते. सारंग आता सावलीच्या प्रेमाची कबुली देत सावलीला हक्क आणि बायको म्हणून तिचा अधिकारसुद्धा द्यायला सारंग एकने आता सावलीला सगळं काही सांगितलेलं असतं. पण आता एक भयानक घटना घडलेली असते आणि सावलीचा अपघात होऊन सावलीला मात्र आता सावली ही जुन्या रूपातील सावली गेलेली असते आणि नव्या रूपात सावलीने डोळे उघडलेले असते. तेव्हा आता सावलीचं ते रूप आता सारंग समोर येऊन सावली आता कोणत्या रूपात सारंग समोर येणार आणि सारंग प्रेमाची कबुली देऊन सावलीला मेंदळ्यांच्या घरी घेऊन जाताच आता सावली कोणत्या रूपात तिलोत्तमा समोर येणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या